तर मुलांनो, काल आपण कंपोजिशन ऑफ ब्लड या भागाला सुरुवात केली होती आणि त्यापैकी प्लाझ्मा हा भाग आपण काल कंप्लीट केला होता. आज आपण फॉर्म्ड एलिमेंट्स हा भाग पाहणार आहोत. फॉर्म्ड एलिमेंट्स. ब्लड सेल्स प्रोड्यूस्ड इन द ब्लड आर कलेक्टिवली कॉल्ड फॉर्म्ड एलिमेंट्स. रक्ताद्वारे तयार केल्या जाणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना फॉर्म्ड एलिमेंट्स असे म्हणतात. ह्युमन ब्लड कंटेन्स 3 टाइप्स ऑफ फॉर्म्ड एलिमेंट्स. दे आर RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. त्यापैकी आपण RBCs पाहणार आहोत. रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणजेच RBCs, ज्यांना इरिथ्रोसाइट्स असंही म्हणतात. इरिथ्रोसाइट्स मीन्स the cells which are red in color. RBCs are circular, biconcave and enucleated. enucleated म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा नसतो. In camel and llama RBCs are nucleated. कॅमल जो आहे त्याच्या RBCs या न्यूक्लिएटेड आहेत. त्यांच्या RBCमध्ये न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो. RBCs are red in color due to respiratory red pigment that is hemoglobin. आपल्याला माहीत आहे की रक्त जे रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट करते ते वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन नावाचं एक रेड पिगमेंट रक्तामध्ये असते, ज्यामुळे या सेल्सला रेड कलर प्राप्त होतो. नॉर्मल काउंट इन मेल्स 5.1 to 5.8 millions per cubic millimeter. In females 4.3 to 5.2 millions per cubic millimeter. This is called as total RBC count. टोटल RBC काउंट हा मेल आणि फिमेल यांच्यामध्ये वेगवेगळा आहे. मेलमध्ये RBCची संख्या ही फिमेल्सच्या संख्येपेक्षा जास्त आहे. ॲव्हरेज लाईफस्पॅन ऑफ RBC इज 120 days. साधारणतः एक जी RBC आहे ही 120 दिवस जगत असते. इरिथ्रोपोएसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBCs इज कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. RBC तयार होण्याच्या प्रक्रियेला इरिथ्रोपोएसिस असे म्हणतात. पोएसिस म्हणजे फॉर्मेशन अँड इरिथ्रोज म्हणजे रेड ब्लड सेल्स. RBCs are produced by hemocytoblast or reticulocytes. RBC ह्या बोन मॅरोमध्ये असणाऱ्या हिमोसायटोब्लास्टपासून तयार होत असतात. साइट्स ऑफ इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस तयार ही क्रिया होण्याचे ठिकाण म्हणजे इन फिटस, लिव्हर अँड स्प्लीन. फिटस म्हणजे आईच्या युटेरसमध्ये असण्याची जी स्थिती आहे तिला फिटस म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये इरिथ्रोपोएसिसचं काम हे लिव्हर आणि स्प्लीन यांच्याद्वारे होत असते. तर ॲडल्टमध्ये जेव्हा आपली पूर्ण वाढ होते तेव्हा RBC फॉर्मेशनचं किंवा इरिथ्रोपोएसिसची जागा ही रेड बोन मॅरो असते. इरिथ्रोपोएसिससाठी विटॅमिन B12, फोलिक ॲसिड अँड हिम प्रोटीन्स आर रिक्वायर्ड. द ओल्ड अँड वॉर्न आउट RBCs आर डिस्ट्रॉईड इन लिव्हर अँड स्प्लीन. 120 दिवस पूर्ण झालेल्या किंवा क्षत झालेल्या ज्या RBCs आहेत ह्या नॅचरली डिस्ट्रॉय केल्या जातात आणि त्यांच्यासाठी लिव्हर व स्प्लीन ह्या अवयवांचा वापर होतो आणि म्हणून या अवयवांना ग्रेवयार्ड ऑफ RBCs असंही म्हटलं जातं. ग्रेवयार्ड म्हणजे ज्या ठिकाणी दफन केलं जातं. पॉलिसायथेमिया. इन्क्रीज इन नंबर ऑफ RBCs इज पॉलिसायथेमिया. जेव्हा RBCचा नंबर वाढतो तेव्हा त्याला पॉलिसायथेमिया असं म्हणतात. इरिथ्रोसायटोपेनिया. डिक्रीज इन नंबर ऑफ RBCs इज कॉल्ड इरिथ्रोसायटोपेनिया. पॉलिसायथेमियाच्या विरुद्ध इरिथ्रोसायटोपेनिया.
Erythropoietin hormone is produced by kidney cell and that stimulates bone marrow for production of RBCs. इरिथ्रोपोएसिसच्या क्रियेमध्ये एका हॉर्मोन्सची गरज असते आणि ते म्हणजे इरिथ्रोपोएटिन आहे, जे किडनीद्वारे तयार केले जाते. In RBCs, nucleus, mitochondria and other membrane-bound cell organelles are absent. Cytoplasm of RBC contains hemoglobin and enzyme carbonic anhydrase. RBCचे functions पाहूत. RBC help in transport of respiratory gases like O2 and CO2. रक्त जे रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्टचं काम करत आहे ते RBCच्या द्वारे करत असते. RBC मेंटेन्स pH of blood, RBC maintains viscosity of blood and RBC help in blood clotting. These are functions of RBC. Hematocrit. It is the ratio of volume of RBCs to total volume of blood. संपूर्ण रक्तामध्ये RBCचं काय प्रमाण आहे हे दाखवणाऱ्या रेशोला हिमोक्रिट असं म्हणलं जातं. अँड इट इज डिफरंट फॉर मेन अँड वुमेन. आता मेन आणि वुमेनमध्ये हा वेगळा का असतो? ॲज वी नो RBC काउंट हा मेन आणि वुमेनमध्ये वेगवेगळा आहे. त्यामुळं हिमोक्रिट हा जो रेशो आहे तो सुद्धा मेन आणि वुमेन यांच्यामध्ये वेगवेगळा आढळतो. आता पाहूया हिमोग्लोबिन. इट इज रेड कलर्ड रेस्पिरेटरी पिगमेंट इन RBC. इट्स अ नॉर्मल काउंट इन मेल्स 14 to 17 ग्राम percentage अँड इन फिमेल्स 13 to 15 ग्राम percentage. आता जसा RBCचा काउंट हा फिमेलमध्ये कमी असतो त्याच पद्धतीने हिमोग्लोबिनचा काउंटसुद्धा मेलच्या तुलनेमध्ये फिमेलमध्ये हा कमी असतो. एनिमिया. लेस नंबर ऑफ RBCs और हिमोग्लोबिन और बोथ इज कॉल्ड एनिमिया. जेव्हा RBC काउंट किंवा हिमोग्लोबिन काउंट हा कमी होतो तेव्हा त्या कंडिशनला एनिमिया, अनएमिया म्हणजेच रक्ताचा अभाव हा होत असतो. Each hemoglobin molecule is a protein iron complex. It consists of 4 polypeptide. They are globin chains, 2 are alpha chains and 2 are beta chains. Each hemoglobin group can carry one oxygen molecule and thus one hemoglobin molecule carries 4 oxygen molecules in the form of oxyhemoglobin. हिम हा जो ग्रुप आहे हा एक ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करत असतो. तर हिमोग्लोबिनमध्ये 4 हिम ग्रुप असल्यामुळे एक हिमोग्लोबिन हा 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कॅरी करत असतो आणि जेव्हा हिमोग्लोबिन हा ऑक्सिजनसोबत कंबाईन असतो तेव्हा त्याला ऑक्सिहिमोग्लोबिन असे म्हणतात. कार्बन डायऑक्साईड also interact with amino acid residue of globin chain and that forms कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. जसं ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतो तसं कार्बन डायऑक्साईडसुद्धा हिमोग्लोबिनद्वारे ट्रान्सपोर्ट केला जातो. पण हा कार्बन डायऑक्साईड हिम ग्रुपला अटॅच न होता ग्लोबिन चेनला अटॅच होतो आणि कार्ब अमायनो हिमोग्लोबिन हे स्ट्रक्चर तयार होते. After breakdown of RBCs, hemoglobin is broken down and its globin part also break to form amino acid and iron group is stored as ferritin in liver. जेव्हा 120 दिवस पूर्ण झाल्यानंतर RBC या ब्रेक होतात तेव्हा त्यामधला हिमोग्लोबिनसुद्धा ब्रेक होतो आणि तो डिसोसिएट होऊन ग्लोबिन पार्ट हा वेगळा होतो ज्यापासून अमायनो ॲसिड तयार केले जातात. तर आयर्न हा भाग फेरिटीन या स्वरूपामध्ये लिव्हरमध्ये स्टोअर केला जातो. पॉरफायरिन ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू ग्रीन पिगमेंट बिलिवर्डिन अँड देन इनटू ऑरेंज रेड कलर पिगमेंट बिलिरुबिन. जेव्हा हा पॉरफायरिन ग्रुप ब्रेक होतो तेव्हा त्याच्यापासून
हिरव्या रंगाचं पिगमेंट बिलिवर्डिन तयार होतं आहे, जे नंतर बिलिरुबिन या ऑरेंज रेड कलरच्या पिगमेंटमध्ये रूपांतरित होतं आहे. These pigments are added in bile and finally removed by feces. आता ही ब्रेकडाऊनची क्रिया लिव्हरमध्ये होत असल्यामुळे हे घटक किंवा हे पिगमेंट्स लिव्हरमध्ये तयार होतात आणि ते बाईलसोबत मिक्स केल्या जातात, जे शेवटी फिसेसद्वारे किंवा वेस्ट मटेरियलद्वारे शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. तर मुलांनो, आज आपण RBC आणि हिमोग्लोबिन हा भाग बघितलेला आहे. तर या संदर्भात काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, जे तुम्ही सॉल्व करा आणि काही डाऊट असेल तर विचारा.